सह्याद्री व्याघ्र प्रकल्प परिसरातील वन्य प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात आले असून शासनाच्या उदासीनतेविरोधात हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत चांदोली अभयारण्य येथे आंदोलन करण्यात आले आहे। गेल्या काही काळापासून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघ आणून सोडल्यापासून आसपासच्या नागरी वस्त्यामध्ये बिबट्या, गवा आणि रानडुक्कर यासारख्या वन्य प्राण्यांचा वावर प्रचंड वाढला आहे। हे प्राणी केवळ पाळीव प्राण्यावरच नव्हे तर माणसावरही हल्ले करत आहेत। यामुळे परिसरात भीतीचे वातावरण असून अनेक शेतकरी गाव सोडण्याच्या मानसिकतेत आहेत। 1972चा वन्यजीव कायदा ज्या काळात झाला तेव्हाची परिस्थिती वेगळी होती। आज वन्य प्राण्यांची संख्या मर्यादाबाहेर वाढल्याने मानवाचे अस्तित्व धोक्यात आले आहे। हा कायदा आता मानवाच्या सुरक्षिततेवर घाला घालत असून त्यात तातडीने बदल करण्याची गरज आहे। वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी वन विभागाने प्रभावी यंत्रणा राबवावी, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा तानाजी सावंत यांनी दिला आहे। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये नवीन वाघ आणून सोडले आणि हे वाघ अंत्यवेळी कोणतीही उपाययोजना ह्या फॉरेस्ट किंवा वन अधिकाऱ्यांनी केली नाही आहे। परिणामी इथल्या प्राण्यांना वाघाची सवय नव्हती। बाकीचे इतर प्राणी होते, गवा असेल, बिबट्या असेल किंवा डुक्कर, जे रानडुक्करातले जे जंगली प्राणी असेल, हे सगळेच्या सगळे गावामध्ये येऊन बसलेत आणि त्यामुळे प्रचंड गावामध्ये दहशतीचे वातावरण झालेलं आहे। गावामध्ये अनेक नागरिकांवरती हल्ले, दोन लहान मुलांना खाल्लं बिबट्यानी, अनेक गव्यांनी लोकांवरती हल्ले केलेत। लोक आज जीवन मरणाच्या दारात आहेत आणि शेती तर अजिबातच राखलेली नाही। आज 10 टन करणारा शेती आज त्याला 2 टन 1 टन पण होत नाही ऊसाची शेती। बाकी शेती तर पडलेलीच आहे आणि जंगली वांढरं असतील, माकडं असतील, यांनी तर एवढं गावात 200 300 वाकडं येऊन राहायला लागलेत। तर ही भयानक परिस्थितीला इथल्या शेतकऱ्यांची जीवन मरणाची परिस्थिती झालेली आहे। जगायचं कसं इथल्या शेतकऱ्यांनी? म्हणून आम्ही ह्या भागातील सर्व शेतकरी एकत्र घेऊन आज ह्या व्याघ्र प्रकल्पामध्ये जंगल सत्याग्रह केलेला आहे आणि ही सुरुवात आहे। ताबडतोब वनमंत्र्यांनी, जिल्हाधिकारी असतील किंवा वन अधिकारी असतील, यांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा। आमच्या गावातील जेवढे काही वन्य प्राणी आहेत ह्या जंगलामध्ये आणून सोडावे, ह्या जंगलाला कुंपण घालावे, आमच्या बेसिक मागण्या आहेत। हे जर नाही केलं तर यापुढे भविष्यात तीव्र आंदोलन आम्ही या 4 तालुक्यातून करणार असं आम्ही या ठिकाणी सांगतो। आणि खाली कशामुळे वाघ सोडल्यापासून वाघ खाली इथं वाघ आल्यानंतर वाघाच्या भीतीने सर्व आले, कारण वाघ इतर प्राण्यांना खातो, बरोबर आहे। इथल्या प्राण्यांना वाघाची सवय नव्हती आणि मग हे सर्व भिवून, किंवा दुसरी गोष्ट इथं खायला पण काही नाही। तुम्ही आता जर बघितलं आजूबाजूला कुठलीही उपाययोजना नाही, चारा नाही आहे। ह्या उन्हाळ्यामध्ये जे गवे आहेत त्यांना चारा असायला पाहिजे, इतर प्राण्यांना पाण्याची सोय असायला पाहिजे, कोणतीही सोय नाही आहे। फक्त पर्यटक आणून इथं शासनाचा खर्च आणून भ्रष्टाचार करणे, पर्यटक आणून पैसा कमावणं, एवढाच उद्योग चालू आहे। इथं पर्यटकांना प्राणी पण दिसत नाहीत, खेदाची गोष्ट आहे। कसलं व्याघ्र प्रकल्प? कुणाला वाघ दिसलाय दाखवा। पण फक्त हे शासनाला कुठला तरी व्याघ्र प्रकल्प डेव्हलप केला दाखवायचा आहे, पण त्याच्यावर खर्च करायचा नाही। त्यामुळं नागरिकांच्या जीविताशी खेळ होतोय। 1972चा कायदा शेतकऱ्यांना आता शेतात घरात म्हणजे शेतकऱ्यांच्या घरावर हल्ला केला, माणसावर हल्ला केला तरी आम्ही वाघाला काय करायचं नाही, पण वाघाने आम्हाला खाल्लं तर मग त्याचं नुकसान भरपाई देणार। माझी आमची मागणी आहे की जर आमच्या माणसाला खाल्लं तर आम्ही वाघाला मारतो, तुम्ही नुकसान भरपाई द्या, आम्ही देतो तुम्हाला नुकसान भरपाई। चालेल का? नाही चालेल। मग शासनानं मानव धर्म पहिला महत्त्वाचा ठेवला पाहिजे, मानवापेक्षा प्राणी महत्त्वाचा नाही। ह्या कायद्यात पण सुधारणा करायला पाहिजे आणि इथल्या लोकांना न्याय दिला पाहिजे। बिबट्याचा कशा पद्धतीने गेल्या काही वर्षात इथे या ठिकाणी हल्ल्यांचे प्रमाण वाढले खूपच। बिबट्या असेल, गौरेडा असेल, रानडुक्कर असेल, यांचे हल्ल्याचे प्रमाण भरपूर वाढलेलं आहे। पूर्वी फार कमी होतं, पण आत्ता हे वाघ सोडले ना त्यापासून भरपूर प्राणी गावात खाली आलेत आणि प्रमाण अधिकच अधिक वाढलेलं आहे। बिबट्या पाळायची तुम्ही मागणी करताय ही का? हां, बिबट्या पाळायची तुम्ही? आमच्या गावात कुत्रं ठेवलं नाही। आज जंगली प्राणी इथं आले, मग बिबटे आमच्या गावात आले, ते जर हे रेस्क्यू करू शकत नाहीत, ते इकडे आणू शकत नाही, तर गव्हर्नमेंटचं किंवा सरकारचं असं मत आहे, वनमंत्र्याचं असं मत आहे की सहजीवन जगा। मग सहजीवन असं जगता येतं का? जंगली प्राणी आम्ही सहजीवन जगायला गेला तर आम्हाला खाणार ना, मग जर आम्ही पाळला तर सहजीवन होईल। म्हणून आम्ही म्हणतो की बिबट्या पाळायची परवानगी द्या आम्हाला, आमच्या शेतीची राखण करेल, आमच्या घराची राखण करेल, आमच्या सर्व समाजाची राखण करेल आणि आमची शेती सुरक्षित राहील। तुम्ही सगळीजण जंगलात शिरलाय, 21 दिवसात तुम्ही अल्टिमेटम मगाशी भाषणात दिलं, काय नेमका प्रकार आहे आणि पुढचे इशारा काय सरकार? आम्ही आता अल्टिमेटम दिलाय, जर 21 दिवसामध्ये जर ह्यांनी आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या, मागण्या मान्य नाही केल्या, तर आम्ही, तुम्हाला माहिती आहे आम्ही आंदोलन कसं करतो आणि हे आमची शिराळा तालुक्यातली जनता ही क्रांतिकारी जनता आहे।
ते आंदोलन वेगळ्या पद्धतीचं असेल ते सरकारला त्याला दखल घ्यावंच लागेल. आता आंदोलन काय असेल ते त्यावेळेला दिसेल एवढं सांगतो. तालुका शिराळा जिल्हा सांगली. माझं नाव सावळा भाऊ पाटील. आज या अभयारण्यामुळं निव्वळ आमचं गाव 10 किलोमीटरवर चांदोली अभयारण्यापासून असून आज आमच्या गावातला जो 7-8 हजार टन ऊस जात होता साखर कारखान्यांना, तो आता अवघ्या 1000 टनावर आला आहे. आणि ह्याचं कारण म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून वन्यप्राणी, गवा, डुक्कर वगैरे हे सगळे वन्यप्राणी आमच्या ऊसातून हिंडतात. ऑक्टोबरला जसा वरचा हिरवा चारा वाळू लागला की गव्यांनी खालच्या नागरी वस्तीत शिरकाव करतात आणि ऊसाच्या शेतातनं वगैरे ऑक्टोबरपासून फिरतात. त्यामुळं ऊसाचं पूर्ण नुकसान होतं आणि फेब्रुवारी मार्चपर्यंत ऊस जायला तोपर्यंत आमचं अवघड 1 एकराला 10 टनाचं ॲव्हरेज पडत नाही. इतकी गंभीर परिस्थिती आमच्या मंदुरगावची झाली आहे. आणि शासनानं जे अभयारण्याला कुंपण घालतो म्हणून त्यावेळेला प्रस्तावित केलं होतं त्या कुठल्याही पद्धतीचं अभयारण्याला कुंपण नसल्यामुळं हे वन्य प्राणी संपूर्ण नागरी वस्तीत आणि गावात शेतशिवारात फिरत आहेत. याची शासनानं तातडीनं दखल घ्यावी व वरच्या वरिष्ठ पातळीवर कार्यवाही करावी.